हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप्स देणार आहे, ती म्हणजे वॉटर बॉटल क्लीन कशी करायची। आता ही कशी असते, बऱ्याच जण म्हणजे 99% लोकांच्या घरामध्ये अवेलेबल आहे, पण नेमकं ही क्लीन कशी करावी काही जणांना अजून माहीत नाही। तर फक्त 2 पदार्थामध्ये कशी क्लीन करायची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे आहे खडा मीठ। आता खडा मीठ जे आहे ना ते 2 चमचे आपण घ्यायचं आहे, ते बॉटलमध्ये ॲड करायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डिटर्जंट पावडर घ्यायची आहे, ती पण यामध्ये ॲड करायची आहे। थोडंसं पाणी घ्यायचं, पाणी यामध्ये टाकायचं। आता मात्र इथं थोडेसे एफर्ट्स लागणार आहे, थोडीशी मेहनत लागणार आहे। बॉटल थोडी जोरात साईडनं की नाही अशी सर्क्युलर मोशनमध्ये फिरून घ्यायची, कारण की पाण्यामध्ये क्षार असतात आणि पाणी जे आपण या बॉटलमध्ये साठवून ठेवतो त्यामुळे काय होतं की हिरवा शेवाळा पण त्यामध्ये आतमध्ये चढलेला असतो। बॉटल खूप घाण होऊन जातात, नेमकी पण कशी धुवायची हे बऱ्याच जणांना अजून तरी माहीत नाही। त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। बघू शकता तुम्ही किती घाण पाणी यामधून निघत आहे। त्यानंतर परत एकदा माझ्याकडे दुसरी बॉटल होती, ती बॉटल पण मी याच सेम पद्धतीने जे आहे ते क्लीन करायला घेतली। म्हणजे पहिल्यांदा खडा मीठ टाकलं, थोडंसं डिटर्जंट पावडर टाकलं, थोडं पाणी टाकलं आणि एकदम म्हणजे म्हणतो ना आपण सर्क्युलर मोशनमध्ये जोरामध्ये फिरवून घेतलेली आहे। जिथे जिथे जे काही पाण्याचे क्षार आहेत, हिरवा शेवाळा आहे, तो याने सहजपणे निघून जातो। आता बॉटलवरच्या साईडनं पण मी इथे पाणी टाकून धुवून घेतलेली आहे। तुम्हाला दिसतच असेल की बॉटल किती क्लीन होत आहे ना याच पद्धतीने, कारण की कसं आहे हेला सांभाळायचं असेल तर पाणी स्वच्छ पियावं लागतं, कारण की 70% जे आपली बॉडी आहे ती पण पाण्यानेच भरलेली आहे। त्यामुळे 99% आजार हे पाण्यातूनच पसरले जातात। त्यामुळे बॉटल क्लीन करणं, पाणी स्वच्छ पिणं आपलं महत्त्वाचं काम आहे। त्यानंतर जे काही डिशवॉशर साबण आहे ती पण मी साबणीनं हे वरच्या साईडनं पण धुवून घेते, कारण की धूळ आणि पाण्याने थोडेसे डाग वगैरे त्यावरती जमा होतातच। त्यानंतर आता सगळं क्लीन केल्याच्या नंतर ह्याला पण वरच्या साईडने पण मी पाण्याने धुवून घेत आहे। शेवटी फायनल टच म्हणून आहे ना टॅप वॉटर खालीच मी शेवटी घेतलं पाण्याने धुवायला, कारण की यामध्ये पण थोडासा फेस वगैरे असतो। तर ते आता सगळं असं क्लीन करून घ्यायचं। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती कुकिंग रिलेटेड पण रेसिपीज भरपूर आहेत, व्लॉगिंग पण आहे आणि अशाच छोट्या मोठ्या किचन टिप्स पण आहेत। मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बरं का। त्यानंतर आता इथे बॉटल क्लीन झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते की बघू शकता तुम्ही किती छान म्हणजे काच लाईक टेक्स्चर असं दिसत आहे ना बॉटलचं। अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरची बॉटल आता कधी क्लीन करताय मग करा, कारण की खूप सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आता व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन किचन टिप्ससोबत, ट्रिकसोबत, वेगवेगळ्या रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय। बॉटल छान दिसते ना, बघू शकता तुम्ही किती छान आहे।